प्रसाद महाराज काष्टेंच्या उपोषणाला यश. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने केल्या मागण्या मान्य. सेलू येथे गेल्या 2 महिन्यापासून चर्चेत असलेल्या बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूलच्या नाव बदलण्याच्या मागणीसाठी प्रसाद महाराज काष्टे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर 3ऱ्या दिवशी सांगता झाली. 15 ऑगस्ट रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने दिलेल्या लेखी पत्रानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूलच्या नावातील बदलासंदर्भात प्रसाद महाराज काष्टे यांनी दिनांक 13 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची सेलू शहरात चांगली चर्चा रंगली होती. संस्थेने दिनांक 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी पत्रात संबंधित मागणीबाबत CBSE बोर्ड तसेच शासन दरबारी नाव कमी करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येईल. तसेच बोर्ड व शासनाच्या मार्गदर्शनानुसार पुढील काळात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. उपोषणकर्ते व संस्थेने कायदा व सुव्यवस्थेच्या चौकटीत राहून आंदोलन करणाऱ्यांच्या तसेच सेलूकरांच्या जनभावनेचा विचार करून सामंजस्याने परिस्थिती हाताळली. तसेच संस्थेच्या या लेखी आश्वासनानंतर प्रसाद महाराज काष्टे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया, डॉक्टर शरद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अरुण नागरे, प्रशासकीय अधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान संस्थेच्या लेखी पत्रामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या वादाला तुर्तासा विराम मिळाला असून आता CBSE बोर्ड व शासनाकडे सादर होणाऱ्या प्रस्तावाकडे सेलूकरांचे लक्ष लागले आहे. सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू. आज सेलू शहरात मागील 3 दिवसापासून जे आमरण उपोषण चालू होतं नूतन शिक्षण संस्थेने दिलेल्या नावाबद्दल, आज ते उपोषण पूर्णतः मागे घेण्यात आलेलं आहे. आणि ते नेमकं कोणत्या प्रकारच्या मान्य झालेल्या आहेत, मागण्या मान्यता झाल्या, आपण जाणून घेऊया. शिक्षण संस्था नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री SMG लोया सर यांच्याकडून. सर, आज काय मान्य केलं तुम्ही? आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा जीव वाचवण्याचा आहे. आम्ही त्यांची मुख्य मागणी शाळेचं नाव बदलणं ती मागणी मान्य केलेली आहे. बाकीच्या मागण्यावर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या हळूहळू तांत्रिक गोष्टी दूर करून त्यामध्ये पूर्तता करण्यात येईल. सर, त्यांना आपण काय तारीख दिली की कोणत्या तारखेपर्यंत मागण्या पूर्ण? हे बघा, अशी एक आमची कार्यकारिणीची बैठक होईल, अशी कुठलीही तारीख आम्ही त्यांना दिली नाही आहे. 1 तारखेच्या आत आम्ही आमच्या कार्यकारिणीची बैठक घेऊ एवढी तारीख दिली आहे. आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत ना त्या आत्ताच कसं पूर्ण होतील, तांत्रिक बाबी आहेत त्या CBSEकडे प्रस्ताव पाठवणं, त्यांच्या मंजुरी येणं ते आता आमच्या हातात नाही ना. प्रस्ताव पाठवणं आमच्या हातात आहे. प्रस्ताव मंजूर होऊन येणं 4 दिवस लेट लागू शकतो, 2 दिवस लवकर येऊ शकतो. पण सदरील आज रोजी त्यांच्या आपण मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यांच्या बहुतेक मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत. आपण पाहिलं आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे मान्य केलेल्या मागण्यापैकी त्यांनी प्रमुख मागणीची नाव बदलण्याची होती ती त्यांनी मान्य केलेली आहे आणि 1 तारखेपर्यंत त्याच्यावर निर्णय ते देणार आहेत बैठक घेऊन. तर धन्यवाद.